शरद पवार साहेबांनी सांगितलंय की दादांच्या मृत्यूचं राजकारण करू नका. उभ्या महाराष्ट्राची ही इच्छा नाहीये, परंतु जर ते अजित दादा आहेत आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तर महाराष्ट्राला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही घ्यावीच लागतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लेनमध्ये 6 लोक आहे अशा बातम्या सुरुवातीला आल्या आणि नंतर मात्र 5च जण असं सांगितलं आणि इथूनच संशयाला जागा निर्माण झाली. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आज मी मांडणार आहे तो आहे डीएनए टेस्टचा. एखादा विमान अपघात झाल्यानंतर त्या बॉडी जळून खाक होतात आणि त्या ओळखू येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी डीएनए टेस्ट केल्या जाते. मग या विमान अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या डीएनए टेस्ट का केल्या गेल्या नाही? जर त्या केल्या असतील तर त्याबद्दल सार्वजनिक वाच्यता का झाली नाही? दादांना ओळखण्यासाठी फक्त घड्याळ एवढंच पुरेसं होतं का की त्या बॉडीची डीएनए टेस्ट करणं गरजेचं सरकारला वाटलं नाही? एवढी घाई नेमकी कशाची झालेली होती की आपण या अपघाताची शहानिशा सुद्धा केली नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकार देणार आहे का? इतरही अनेक प्रश्न पडलेले आहेत, परंतु डीएनए टेस्ट बद्दल अजूनही कुणीही काहीही बोललेलं नाही.